जळगाव जिल्ह्यातील GS7 न्यूजच्या माध्यमातून नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब यांची GS7 न्यूजच्या माध्यमातून सदिच्छा भेट घेण्यात आली आणि त्या भेटीमागचे उद्देश असा की जनहितार्थ काही विषय आहेत ते जळगाव प्रतिनिधी नितीन सुरवडे यांनी प्रश्न विचारलेत का तुम्ही या जिल्ह्याचे ठिकाणी कलेक्टर म्हणून आज आला आहात आणि या ठिकाणी जळगाववासियांना, जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना, समाज बांधवांना काय उद्देश देणार आहात। त्या माध्यमातून माननीय कलेक्टर साहेब श्री आयुष प्रसाद यांनी चांगल्या प्रकारे जनहिताचे काम संदर्भात चर्चा केली आणि ज्या काही तुमच्या लोकप्रतिनिधीच्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणीच्या माध्यमातून माझ्यापर्यंत जे शक्य होईल ते सोडवण्याचं 100% मी प्रयत्न करेन। कुठल्याही लोकप्रतिनिधीचा किंवा सामान्य जनतेचा भरोशावर न राहता कुठल्याही जो माझ्याकडे होणारा विषय असेल, माझ्या कार्यभारातील विषय असेल तो मी स्वतः पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि कोठेही काही जे आर्थिक मदत काही शासनाच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून जे सुशिक्षित बेरोजगार यांना जे काही मदत करण्यासाठी माझे जे प्रयत्न असतील त्या प्रयत्नाच्या माध्यमातून मी सुशिक्षित बेरोजगारांना सांगू इच्छितो की ज्या जळगाव जिल्ह्यापर्यंत आत्तापर्यंत भरपूर कलेक्टर येऊन गेले परंतु आजपर्यंत त्यांनी जे कामे केले नाहीत करून दाखवणार आहे। आज मोलाचे मार्गदर्शन आपण केल्याबद्दल मी GS7च्या माध्यमातून धन्यवाद देतो। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवडे, जळगाव। हिताला बाजूला ठेवून सामाजिक हितासाठी, जिल्ह्याच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी काम करावं लागतं। यदि आपण सगळेजण या दोन गोष्टी बलिदान आणि आपली जास्त संघर्ष आणि कष्ट घेण्यासाठी आपण यदि आपली तयारी असेल तो आपण या जिल्ह्याला खरं पुढे घेऊन जाऊ शकतो। नक्कीच। आणखी एक प्रश्न असा की या आपण आल्या अशा कारवाया खूप केल्या चांगल्या की त्या संपूर्ण जिल्ह्याला कारणीभूत आहात आणि यापुढेही आपण कशा प्रकारे कारवाई करत राहणार व यापुढे आपण जिल्ह्याला काय उपदेश देऊ इच्छिता की एक म्हणजे रेतीचा व्यवसाय करून किंवा इतर अवैध व्यवसाय करून पोट भरणार नाही तर इतर म्हणजे व्यवसाय धंदा करण्यासाठी आपण काय उपदेश द्याल की जे सामान्य तरुण असाल आणि म्हणजे या भागातील किंवा या जिल्ह्यातील तरुणांना आपण काय उपदेश द्याल? याबद्दल माझ्या स्पष्ट भूमिका ही आहे की ज्यावेळेला आपण कुठलेही जबाबदारीच्या पदाने काम करतो तो आपण एक पालक सारखा असतो, आई वडील सारखा असतो। याच्यामध्ये आपल्याला सतत कारवाई करत राहणं या अजिबात हेतू नाही आहे आणि हे आपल्याला करायला पण नाही पाहिजे। आपली हेतू आहे की लोकांना एक योग्य मार्गाने, योग्य दिशेने पाठवणं ही आपल्यासाठी महत्त्वाचा विषय। सतत कारवाई करणं, लोकांना त्रास देणं हे अजिबात आपली हेतू नाही। याबद्दल मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो। आपल्याला लोकांना योग्य दिशेने पाठवायचे आहे आणि एक पालक असेल, एक डॉक्टर असेल, तुम्ही एक विचार करा की यदि एक व्यक्ती आजारी असेल तर त्याला डॉक्टरांनी कडू औषध देणं अपेक्षित असतो। यदि कुठल्या ठिकाणी कोई व्यक्ती म्हणजे एक पालक तुम्ही आहे आणि तुमचे मुलं काहीतरी बदमाशी करत असेल या कोई चुकीचं काम करत असेल तर त्याला दंडित करून त्याला योग्य दिशेने पाठवणं आपल्यावर बंधनकारक असतं। तशाच एक जिल्हाधिकारी म्हणून ही आपली जबाबदारी आहे आणि त्या आपण जबाबदारी आतापर्यंत पार पडलेली आहे। परंतु पुढील कालावधीमध्ये ज्या लोक अवैध धंदेमध्ये आहेत त्यांना वैध धंदेचे मार्गाने वळवणं याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे। याच्यासाठी मी सगळे लोकांना विनंती करतो की आपण आपले ओळखीचे यदि कोई व्यक्ती असेल जो अनधिकृतपणे कुठल्या प्रकारचे काम करत असेल तो त्याला अधिकृत आणि वैध ठिकाणच्या कामामध्ये घेण्यासाठी आपली पूर्ण तयारी आहे। त्याला प्रशिक्षण देण्याची गरज असेल तर आपण त्यांना प्रशिक्षण देऊ। बँकाकडून ऋण उपलब्ध करून देण्याची गरज असेल तर आपण बँकाकडून कर्ज उपलब्ध करून देऊ। त्यांना कुठल्या प्रकारची म्हणजे संघटित करण्याची गरज असेल, कुठली एक चांगली संस्थान निर्माण करून, कंपनी निर्माण करून करण्याची गरज असेल। अवैध वाळूच्या संदर्भामध्ये यदि ज्या लोक आजच्या डेटमध्ये अवैध वाळूचे धंदेत आहेत त्यांनी यदि संघटित होऊन त्यांनी एक कोऑपरेटिव्ह स्थापन केला या काही कंपनी स्थापन केला आणि ज्यावेळी वाळू उत्खननासाठी ज्यावेळी टेंडर निघाला त्यांनी अगर हा टेंडर भरून त्याच्यामध्ये ते आले तर त्याला एक वैध धंदा पण मिळणार, त्यांना रोजगार पण मिळणार। आजच्या डेटमध्ये जो रात्रीच्या वेळात जो चोरी छिपे ते काम करतात असं काम न करता ते योग्य रीती ते काम करू शकणार। तसंच जो लोक काही लोक जसे महुआच्या दारू तयार करतात त्या लोकांसाठी आपण व्यवस्थित संस्था निर्माण करून त्यांच्यासाठी आपण व्यवस्थित लायसन्स काढून देऊ शकतो आणि त्या लायसन्स जो आहे त्या लायसन्सच्या माध्यमातून ते फक्त आपले 5-10 किलोमीटरच्या परिसरात नाही विकणार परंतु त्यांचे ब्रँडेड जो आयटम आहे ते पूर्ण राज्यामध्ये ते विकू शकणार।
आणि महाराष्ट्र राज्याला आणि भारत देशाला त्यांच्या विक्री कर त्याला मिळणार आणि त्याच्यामुळे आपण विकासचं काम काही शाळा असेल, अंगणवाडी असेल, रस्ते असेल, स्ट्रीट लाईट असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकण्यासाठी अतिरिक्त म्हणजे कर वसुली होणार. या सगळ्या गोष्टी एक चांगल्या रीतीने आपल्याला करायच्या आणि अर्थव्यवस्थेला, सामाजिक व्यवस्थेला आपल्याला चालना द्यायची. अच्छा, आणखी असा एक प्रश्न असेल सर की जे आत्तापर्यंत अधिकारी कर्मचारी खाली काम करत होती ती बऱ्याच वेळा म्हणजे त्यांचे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावताना थोडीफार चुका करतात, परंतु आपल्या माध्यमातून त्यांना आपण काय उपदेश द्याल की कर्तव्य आणि कार्य हे त्यांचं मूळ काम असणं आवश्यक आहे, वेळेवर काम करणं वगैरे असं, तर त्यामध्ये आपण शासकीय कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना या जिल्ह्यातील काय सांगणार? शासकीय कर्मचारी आणि अधिकारीला माझी विनंती एक राहील की आपण सगळे लोकांनी सर्वप्रथम अभ्यास करावा. अगर आपल्याला कुठलेही आदेश काढायचे असेल तर आपल्याला सर्वप्रथम भारतीय संविधान, त्याच्यानंतर त्याचा कायदा, त्याच्यानंतर त्याचा GR, त्याच्यानंतर आदरणीय न्यायालयाकडून आलेले त्याचे निकाल, त्याच्यानंतर कुठले वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारा पारित केलेले परिपत्रक आणि काही स्थानिक सूचना असेल, काही बैठकमध्ये सूचना प्राप्त असेल, काही सन्माननीय लोकप्रतिनिधीची सूचना असेल, असा 6 गोष्टीचा विचार करून आपल्याला कुठलेही निर्णय घ्यावा लागतो. तो शासकीय अधिकारीला काम करताना फार आपल्याला म्हणजे प्रश्नाच्या समोर जावं लागतो. एकच गोष्टी करण्यासाठी 6 गोष्टी बघावं लागतो. तो या गोष्टी काय ठिकाणी आपल्याला व्यवस्थित माहिती नसतो, काय ठिकाणी आपल्याला माहिती असेल तरी त्याविषयीची व्यवस्थित समज नसतो. तर त्यामुळे माझी सर्वांना विनंती राहील की सर्वप्रथम आपण सगळ्या लोकांनी अभ्यास व्यवस्थित प्रमाणे करावा. यदि आपली अभ्यास पूर्ण असेल तर आपल्याला कुठलेही, बिकॉज मला माहिती आहे की 90% अधिकारी, किमान 90% अधिकारी प्रामाणिक आहे आणि ते प्रामाणिकप्रमाणे काम करण्याची पण त्यांची परिपत्रक आणि काही स्थानिक सूचना असेल, काही बैठकमध्ये सूचना प्राप्त असेल, काही सन्माननीय लोकप्रतिनिधीची सूचना असेल, असा 6 गोष्टीचा विचार करून आपल्याला कुठलेही निर्णय घ्यावा लागतो. तो शासकीय अधिकारीला काम करताना फार आपल्याला म्हणजे प्रश्नाच्या समोर जावं लागतो. एकच गोष्टी करण्यासाठी 6 गोष्टी बघावं लागतो. तो या गोष्टी काय ठिकाणी आपल्याला व्यवस्थित माहिती नसतो, काय ठिकाणी आपल्याला माहिती असेल तरी त्याविषयीची व्यवस्थित समज नसतो. तर त्यामुळे माझी सर्वांना विनंती राहील की सर्वप्रथम आपण सगळ्या लोकांनी अभ्यास व्यवस्थित प्रमाणे करावा. यदि आपली अभ्यास पूर्ण असेल तर आपल्याला कुठलेही, बिकॉज मला माहिती आहे की 90% अधिकारी, किमान 90% अधिकारी प्रामाणिक आहे आणि ते प्रामाणिकप्रमाणे काम करण्याची पण त्यांची इच्छा असते, परंतु माहिती नसताना आपल्याकडून कधी चुका होतो आणि आपण घाबरतो कुठलाही निर्णय घेतो. निर्णय घेण्याची घाबरण्याची काय गरज नाही. यदि कुठल्याही चुका आपली, दुसरी गोष्ट मी सांगतो की कुठले 2 प्रकारची चूक असतो, बॉनाफाईड मिस्टेक आणि मॅलिफाईड मिस्टेक. हेतू नसताना यदि चूक झाली तर त्याला आपण बॉनाफाईड मिस्टेक सांगतो आणि ते अनियमित आहे आणि ते काही म्हणजे दंडात्मक गोष्टी नसतो. अनियमितता यदि झाली, अनियमित होऊ नये याच्यासाठी आपल्याला पूर्ण दक्षता घेण्याची गरज आहे, परंतु त्याच्यासाठी एक सिव्हिल ऑफेन्स आपण असतो की म्हणजे आपला MCSR मध्ये एक वेतनवाढी थांबलं या काही समन्स मिळाले यासारखी गोष्टी. परंतु यदि कुठल्या अधिकाऱ्यांनी मॅलिफाईड मिस्टेक केला, सगळ्या गोष्टी माहीत असताना त्यांनी चूक जाणून बुजून केला, लोकांना हेतू परस्पर त्रास देण्यासाठी चुका केला, तर त्याच्यावर आपण फार कठोर कारवाई पण करणार आहे. आणि हे माझ्या तुम्ही स्पष्ट सूचना आहे की याच्यावर आधी पण मी कठोर कारवाई केलेला आणि यापुढे पण करणार आहे आणि कठोर कारवाई पण करणार आहे. परंतु यदि चूक म्हणजे हेतू नसताना काही चुका झालेली असेल तो आपण आपली पूर्ण प्रोटेक्शन जो शासनाने 197 अंतर्गत आपल्याला दिलेला त्या पूर्ण प्रोटेक्शन पण तुम्ही एन्जॉय करणार. अच्छा, एक शेवटला असा प्रश्न असेल सर की बऱ्याच जिल्हाधिकारी या जळगाव जिल्ह्यामध्ये येऊन गेले आणि कार्यभार सांभाळून पण गेले, परंतु आपण पहिले अधिकारी असाल की आपण आपल्या कार्यालयाचा कलम 4ख 1 ते 17 बाबी ह्या प्रकाशित करणार आणि प्रसिद्ध पण करणार, परंतु खालच्या कर्मचाऱ्यांना पण या प्रकारचे जर आदेश केले की कलम 4ख 1 ते 17 बाबी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत येत असलेल्या या बाबी जर प्रकाशित करायचा एखादा आदेश पारित केला तर यामध्ये आपण जे योग्य आहे तो 1 ते 17 बाबी ह्या आपण त्यांना प्रकाशित करण्याचे आदेश करावे आणि परत त्यांना त्या बाबी म्हणजे कोणत्या मुद्दे घ्यायचे 1 ते 17 मध्ये आणि जे उरले सुरले ते 17 मध्ये कसे टाकायचे त्याच्याबद्दल पण मार्गदर्शन थोडंसं करावे आपण. याबद्दल आपल्याला काही वेळ लागणार, बिकॉज आपल्याकडे आता ऑफिस ट्रान्झिशनमध्ये आहे. सर्वप्रथम आपली सूचना राहणार आहे की ऑफिसची 100% आपण वापर करू. दुसरी गोष्टी जो सगळे आपल्या जिल्ह्याची माहिती ऑफिसच्या माध्यमातून डॅशबोर्डमध्ये आपण ऑलरेडी प्रकाशित करतो.
माहिती कलम 4 मध्ये माहिती प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजरमध्ये घेण्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजरसाठी कुठले माहिती घेणं अपेक्षित आहे त्याबद्दल आपल्याला कारवाई करावं लागणार. ही माहिती सर्वप्रथम आयडेंटिफाय करावं लागणार. त्या आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या रेकॉर्ड शोधावं लागणार आहे आणि हा रेकॉर्ड शोधल्यानंतर त्याची स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन करून आपल्या वेबसाईटवर टाकावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्व्हरची स्पेस या क्लाउडमध्ये स्पेस खरेदी करावं लागणार आहे. त्याच्यासाठी आर्थिक तरतूद लागणार. या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये काय वेळ लागतात. असं नाही की माझी हेतू आहे परंतु तुम्ही 2 दिवसात विचारलं की साहेब आतापर्यंत काय केलं ते 2 दिवसात काय होणार नाही. याबद्दल मी आपल्याला स्पष्ट रीती सांगतो. माहिती आयडेंटिफाय करताना ज्यावेळी कुठले अर्जदार आपल्या शासकीय योजनेसाठी आपले स्वतःचं काम करून घेण्यासाठी कुठल्याही गोष्टीची माहिती ते प्रकाशित करतात मागणी करतात त्या सगळ्या माहितीला आपल्याला प्रकाशित करायचं. याच्यासाठी माहिती अधिकारमध्ये आलेले माहितीच्या यदि आपण मागच्या 3 वर्षाची प्रश्नावली पाहिली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक कार्यालयाच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो. याच्यामध्ये काय कॉमन माहिती आहे. दुसरी जो पब्लिकला लागणारी माहिती आहे म्हणजे कॉमन माहिती जिल्ह्यामध्ये पाऊस किती पडला फॉर एक्झाम्पल तर या सगळ्या माहिती आपण डॅशबोर्डच्या माध्यमातून आपल्याला प्रकाशित करायला पाहिजे. या 2 गोष्टी याच्यामध्ये परंतु प्रायव्हसीची गोष्टी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. काय गोष्टी जो ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टमध्ये आपल्याला देणं बंधनकारक नाही या आपल्याला गरजेचं आहे. तो पहिला 3 महिना आपण पुढच्या 3 महिना आपण काम करणार ऑन ऑफिस डिजिटायझेशनबद्दल आणि ते झाल्यानंतर आपण प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजरमध्ये काम करणार. हे एक सिस्टमॅटिक काम आहे. हे 2 दिवसात होण्यासारखं नाही आहे. रेकॉर्ड शोधावा लागतो. प्रायव्हसीच्या बद्दल आपल्याला बघावं लागतो. या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे या आपली हेतू आहे. परंतु कितपत आपली याच्यामध्ये यश मिळेल हे आपण 1-1.5 वर्षमध्ये आपण याची छाननी करावं. थँक्यू. धन्यवाद. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे बँक ऑफ बडोदा शाखा उंडणगाव तालुका सिल्लोड बँकेचा मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थी त्रस्त आहेत आणि जेव्हा सामान्य जनता शेतकरी विद्यार्थी यांचे समस्या मांडण्याचे सांगण्याचे माध्यम म्हणून पत्रकार मीडियाकडे बघितले जाते. सदरील शेतकऱ्यांची जेव्हा शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन तरुण पत्रकार बँकेत जातात तेव्हा सदरील बँकेचे कर्मचारी बँक अधिकारी कर्मचारी वरचढ भाषेत उत्तर देतात आणि पत्रकारांना हाकलावून लावतात. पत्रकारांनी कोणाला प्रश्न विचारावा असा प्रश्न पडतो. अशा कृत्य बँक ऑफ बडोदा शाखा उंडणगाव येथील शाखेत कंटिन्यू चालत आहे. त्या प्रकारे ही कृत्य शेतकरी व विद्यार्थी यांच्यावर वारंवार अशा प्रकारे अन्याय होऊ नये यासाठी पत्रकार विनोद बगळे बँक कर्मचारी यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी बँकेत गेले असता बँकेतील मॅनेजर व लिपिक यांनी सिक्युरिटी यांना विनोद बगळे यांना वरचढ भाषेत बोलून हाकलून लावले. तरी तेथील कर्मचारी मॅनेजर पत्रकारासोबत असे गैरकृत्य केले तर संताप शेतकरी विद्यार्थी यांनी वरिष्ठ अधिकारी यांना संतप्त अशी मागणी केली आहे की बँक ऑफ बडोदा येथील मॅनेजर व लिपिक यांची तात्काळ चौकशी करा अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा GS7 न्यूज रिपोर्टर यांच्याकडे दिला. GS7 न्यूज रिपोर्टर विनोद बागळे हळदा. भाऊ तुमचं नाव काय? गोपाल दांडगे. पूर्ण नाव? गोपाल सुभाष दांडगे. बरं तुम्ही राहणार हलदा. बरं तुम्ही उंडणगाव बँकेत कशासाठी आलात? उंडणगाव बँकेत वडिलाचं अकाउंट बंद होतं त्यासाठी गेलो होतो. वडील गेले होते 1-2 वेळेस त्यांना वापस पाठवून दिलं. कोणी वापस पाठवलं? बँकेच्या कर्मचाऱ्यांना. बरं ते चालू होत नाही बा असं नाही तसं नाही. मग मी आज पैसे घेऊन गेलो टाकाला त्याला चालू करायसाठी. किती पैसे घेऊन गेले होते? 1000 रुपये. कशासाठी? अकाउंट चालू करण्यासाठी. तर ते म्हणले चालू होत नाही म्हणे असं तसं उडवडीची उत्तर देत होते. बरं तर त्यावर तुम्ही काय केलं? काही नाही मी बोलत होतो त्यांना तर ते पत्रकार होतं आमच्यासोबत तर ते उडवडीची उत्तर द्यायला लागले चालू होत नाही असं नाही तसं नाही आणि गरिबाला ते तवरूत वापस पाठवून द्या. बरं पत्रकाराला काय बोलले ती? पत्रकाराला म्हणे तू काही अधिकार नाही म्हणे ते बाहेर होय म्हणे. वरचढ भाषेत बोलले? हां उच्च भाषेत बोलत होते. बरं आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करायला दिला असे पत्रकाराला बोलले होते? हां. बरं हे तुमच्या समोर झालं होतं? हो. बरं यावरती तुमचा काय विषय बा याच्यावरती? विषय काय ते आता ते जर असेच त्रास देत त्याच्यावर काय व्हायला पाहिजे बा असं काय वाटतं? त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे नाही तर मग काहीतरी असे बरेचसे गरीब शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे. ते त्रास करू राहिले एवढं आहे. म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो व्हायला पाहिजे. बरं